नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपलं सेशन कशावरती होणार आहे. इन डिटेल मध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की मार्केट इथे कन्सिडर करू शकत नाही. मार्केट इथे काय करू शकत नाही, कन्सोलिडेट करू नाही शकत, व्यवस्थित कन्सिडर करू नाही शकत. मार्केट इथे थांबू शकत नाही. मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग काय हवंय, रिजेक्शन हवंय. ओके, आणि जर ते रिजेक्शन आलं तरच मार्केटमध्ये काय होईल, ऍव्हरेजिंग होईल, आणि ती ऍव्हरेजिंगच मार्केटला वर नेण्याचं काम करेल. इन डिटेल मध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडू सांगत होतो. आणि सर्वात महत्वाचं काय झालं माहितीये का, इराण आणि युएसचं जे युद्ध चालू आहे त्यामध्ये जे एमओयू झाला होता, ते एमओयू कुठेतरी मोडीच काढण्याचं काम ट्रम्प यांनी केलंय. ट्रम्पचं म्हणणं आहे, बाबा जो पण करार झालाय त्यावरती माझा आक्षेप आहे, मला इराणची मागणी मान्य नाही. राईट, मला इराणची पूर्ण मागणी बिलकुलही मान्य नाही, त्याला मी सपोर्ट करत नाही. हे सिंपल कोणाचं म्हणणं आहे, ट्रम्पचं म्हणणं आहे. राईट, ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. राईट, आणि त्यानंतर ग्लोबल वर्ल्ड वाईड सगळं मार्केट खाली पडलं, व्यवस्थित खाली आलं, प्रत्येक गोष्टीला रिजेक्शन देण्यात आलं. राईट, आपल्याला तुम्ही जर युएस मध्ये गेले, डाउजोन्स खाली पडलं, नॅसडॅक खाली पडलं, राईट, S&P 500 खाली पडलं, एशियन मध्ये आले निकाई पूर्ण क्रॅश झाले. राईट, इंडियन मार्केटचं तर हालच विचारू नका, युएस वरती खूप जास्त डिपेंड असतं. राईट, सो पूर्ण इंडियन मार्केट कॉलॅप्स झालं, व्यवस्थित आलं. आणि सर्वात महत्वाचं होतं, इंडियन मार्केटमध्ये काय झाली, प्रॉफिट बुकिंग झाली होती. हे तर एक कारण ठरलं. टेक्निकल काय सांगतं, इथं व्यवस्थित प्रॉफिट बुकिंग झाली होती. मी तर तुम्हाला टेक्निकलवरच सांगत होतो, मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. ऍव्हरेजिंग न झाल्यामुळे मार्केट इथं काय करू शकत नाही, स्टे करू शकत नाही. मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते पुट साईडला, आणि आज तेच झालं. मार्केट जितक्या फास्ट अप गेलं तितक्याच फार डाऊन आलं, व्यवस्थित ऍव्हरेजिंग नाही. आज जर मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट लागत असेल निफ्टी बँकमध्ये, तर तो स्ट्रॉंग सपोर्ट डायरेक्ट 56,200चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तोपर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटला नाहीये. जर मार्केट इथं आलं बँक निफ्टीमध्ये, मग खूप चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. एकदम स्ट्रॉंग मुवमेंट कुठेतरी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल, आणि तिथे एक व्यवस्थित ऍव्हरेजिंग होईल. ऍव्हरेजिंग झाल्यानंतर एक स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन आहे, तेही सांगूयात, तेही बघूयात आपण. ओके, जर बघितलं आपण इवेजचा कसा इम्पॅक्ट झाला, त्याआधी सर्वात महत्वाचं आपलं ग्लोबल मार्केट बघूयात. आता इवेजचं मार्केट जर बघितलं, हे बघा, डाऊ जोन्स वरती एवढा परिणाम नाही, थोडस कुठंतरी नॉर्मल रिजेक्शन बघायला भेटलं. राईट, आणि थोडस जवळजवळ 25%, 0.25% डाऊ जोन्स डाऊन दिसलंय. जर आपण नॅसडॅक बघितलं तर नॅसडॅक सुद्धा 1.15% कुठेतरी डाऊनला जाताना आपल्याला दिसलंय. जर S&P 15 बघितलं, S&P 500 बघितलं, तिथे सुद्धा कुठेतरी 0.45चं पर्सेंटेजचं काय रिजेक्शन आहे. जर आपण एशियन बघितलं, एशियन मार्केटमध्ये निकाईचं तर बोलूच नका, निकाईला तर कारणच भेटले. राईट, निकाई तर टिकूच शकत नव्हती. मी ते वर्ड सांगत होतो, निकाईमध्ये खूप जास्त बाईंग आली, खूप जास्त बाईंग आली. निकाई इथं टिकू शकत नाही. इथं काय बोललो होतो, इथं जर सपोर्ट एकदा तुटला तर निकाई डायरेक्ट 60,000च्या लेवलला येऊ शकतं. आणि त्याच प्रकारची मुवमेंट चालू, इथे इंगल्फिंग होती. राईट, जितक्या प्रकारचा प्रेशर एरिया बनला, इथे ऍव्हरेजिंग झाली नव्हती. हा पूर्ण एरिया मार्केटने काय केला, ग्रॅप केलाय. राईट, आता व्यवस्थित इथे ऍव्हरेजिंगला आलंय. राईट, इथं जर एकदा व्यवस्थित त्याच ऍव्हरेजिंगला लिक्विडिटी स्वीपचा सपोर्ट घेतला, आणि त्यानंतर व्यवस्थित ठीकठाक बाईंग जर 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपलं व्यवस्थित दिसेल. तिथून परत एकदा एक व्यवस्थित रिट्रेसमेंट घेताना मार्केट दिसते. बट एक स्ट्रॉंग जर रिट्रेसमेंट हवी असेल, एकदम ठीकठाक, कारण ज्या प्रकारे निकाई अप गेली त्या प्रकारे जर निकाईमध्ये भरपाई हवी असेल, तर निकाईला डायरेक्ट 60,000चा सपोर्ट आहे. राईट, 60,000च्या आधी जर छोटीशी लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. राईट, 63,000चा, जर एकदा इथं जर नाही टिकलं, डायरेक्ट 63,000वरती एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला कुठेतरी बघायला भेटतो. राईट, तो मला नाही वाटत की लवकर ब्रेक होईल. जर तो ब्रेक झाला तर मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश मानला जाईल आपल्या निकाईमध्ये. ओके, कारण निकाईमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. राईट, आपण जर बघितलं हँगसेन, हँगसेन कुठेतरी अप जाताना दिसलंय आपल्याला. डाऊन साईडला आले, पण त्यानंतर वन साईड मुवमेंट, पण याचा काही इंडियावरती इफेक्ट होत नाही एवढा. राईट, कंपोजिट बघितलं तोही सेम. राईट, जर आपलं युकेचं मार्केट बघितलं तर युकेचं मार्केट काय बोललो होतं, तुम्ही गॅप अप येईल. हे बघा, व्यवस्थित मी तुम्हाला ड्रॉ करून दिलं होतं, 1 डेची टाइम फ्रेम व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करून दिलं, व्यवस्थित रिजेक्शन घेतलं, आणि त्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट स्टार्ट झाली. ओके, आता त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं येतं आपलं बँक निफ्टी. बँक निफ्टी काय मुवमेंट आहे भाई, एक नंबर मुवमेंट. व्यवस्थित सांगितलं होतं मी, ओरडू सांगत होतो.
सगळे तुम्हाला सांगत होते की नाही अप आहे अप आहे. मी काय सांगत होतो, हा मार्केट अप जाईल, जर गेलं तर इथपर्यंत जाऊ शकतं, पण मला इथपर्यंत सुद्धा भरूच नव्हतं. ही ट्रेंड लाईन ब्रेक करणं खूप गरजेचं होतं, राईट. आणि ते ब्रेक होईल मला असं वाटत नव्हतं. व्यवस्थित तिथं मार्केट गेलं, राईट. परत तिथं रिजेक्शन घेतलं डाऊन साईडला, मार्केट एकदम स्ट्रॉंग पद्धतीनं खाली आलं. जर वन डेच्या किंवा 4 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला व्यवस्थित समजलंय. बघा 4 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय, दिसलंय. मी हे मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलं होतं. आज जर सपोर्ट म्हटला तर एकदम स्ट्रॉंग जो सपोर्ट हवा असेल तो स्ट्रॉंग सपोर्ट इथे एकदम ॲव्हरेजिंग आहे. 55,951 ला एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग आहे. तिथे मार्केट कुठेतरी ॲव्हरेजिंग करण, ॲव्हरेजिंग केल्यानंतर मग अप जाईल. पण इथून जर एकदम याच्यापेक्षाही स्ट्रॉंग एकदम तगडी सपोर्ट हवा असेल, एकदम स्ट्रॉंग तगडा सपोर्ट हवा असेल तर 55,400चा सपोर्ट आहे मार्केटला. बघा 55,400चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटला आहे. हा सपोर्ट द्या ना ठेवा, कोणता 55,400चा इतका स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथे जर मार्केट टॅप झालं तर मार्केटमध्ये वन साइड रॅली येईल, राईट. फक्त तिथे एकदा टॅप हवं व्यवस्थित. जर आलं आलं आणि इथं जर टॅप झालं तर वन साइड मुवमेंट येईल. आता इथून जे अप गेलंय इथे कुठंतरी एक प्रेशर आहे बनलेला. या प्रेशरच्या एरियामध्ये मार्केट कसं रिॲक्ट करते हे आपल्याला उद्या समजेल. कसं काय, कारण इथं कोणती कॅन्डल स्टिक पॅटर्न व्यवस्थित तयार होतो, त्याचं परफॉर्म होतं. त्यानंतर लास्टच्या 4 आवरमध्ये ही मुवमेंट अशी खतरनाक होती, मग काय प्रीमियम उडाले, राईट. लास्टच्या 4 अवरच्या मुवमेंटमध्ये. ओके. सो फक्त एवढं त्यांना ठेवा, ही जी मुवमेंट आहे ही खूप महत्वाची होती. आता कुठेतरी मार्केटमध्ये काय झालंय, ॲव्हरेजिंग झाली. जर इथून जर ऑन साइड अप गेलं असतं मार्केट, तर मार्केटमध्ये एक बबल पॅटर्न तयार झाला असता. तो बबलचं काही खरं नाही, राईट. तो बबल जर तयार झाला असता तर मार्केट वन साइड नुसतं अप अप गेलं असतं आणि तिथं कधी काय होईल हे कोणीही प्रिडिक्ट करू शकलं असतं. कारण इथून जर अप गेलं असतं, इथून जर अप गेलं असतं तर मार्केट एका बबल झोन, जसं निकाईमध्ये झालंय तसं इंडियन मार्केट मध्ये सुद्धा तसंच झालं असतं. निफ्टी फिफ्टी एकदम व्यवस्थित तिथून रिजेक्शन घेतलं, मी सांगितलं होतं त्याच प्रकारे व्यवस्थित रिजेक्शन घेतलं जसं माझा व्ह्यू होता. तसंच मार्केटने रिॲक्ट केलं. रिॲक्ट केल्यानंतर बघा वन साइड डाऊन साइडला मार्केट आलंय. आता इथं सपोर्ट आहे, हा पूर्ण झोन जो आहे हे इथला जो प्रॉक्सिमल एरिया आहे या झोनचा, तुम्हाला सांगत होते तो बाईंग झोन आहे. त्या बाईंग झोन मध्ये मार्केट येणार, तिथून टॅप होऊन परत एकदा अप साईडला जाईल. एक ध्यानात ठेवा, हा बाईंग झोन आहे. इथून खाली आलं व्यवस्थित या बाईंग झोन मध्ये रिॲक्ट करण, रिॲक्ट केल्यानंतरच मार्केट अप साईडला घेत जाताना आपल्याला बघायला भेटत, राईट. बँक निफ्टीचं समजलं. आता सर्वात महत्वाचं आपलं निफ्टी फिफ्टी, आणि हे इन डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त पिओट पॉईंट. मी काय म्हणतो, पिओट सुद्धा ऍव्हरेज, पिओटनी काय सांगितलं आपल्या ऍव्हरेजिंग झालेली नाही बाबा. सो प्लीज इथून काही व्यवस्थित बाईंगला बसू नका, हे आपलं समजलं होतं. आता इथं सायकोलॉजी यूज करायची होती, इथं सीईला बसून फायदाच नव्हता. हे पहा, ही जी ट्रेंड लाईन होती हिला मार्केटने ब्रेक केलं याला. आता इथं आलं तर जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग होत नाही. इथून एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग आपल्याला बघायला भेटेल कुठं एकदम स्ट्रॉंग वन साइड सी साईडला मुवमेंट दिसत, असं माझा व्ह्यू आहे. तेच सांगत होतं इथं पण, तेच सांगत होतं की मार्केटमध्ये मला सीईचं डायव्हर्जन दिसत नाही, सीईचं डायव्हर्जन दिसत नाही. आपल्याला यांनी पण सांगितलं होतं, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सनं सुद्धा सांगितलं होतं की बाबा इथं बाहेरची स्ट्रेंथ नाहीये, सो होल्डिंगच्या नादी लागू नका. बाहेरची स्ट्रेंथ नाही, होल्डिंगच्या नादी लागू नका. तेच एक्झॅक्टली झालंय, राईट. बाहेरची स्ट्रेंथही नव्हती, काही नव्हतं, राईट. आणि मार्केट ज्या प्रकारे खेळत होतं त्यानंतर एकदम डाऊन साईडला इथे एक सपोर्ट आहे. आता हा सपोर्ट एरिया कसा रिॲक्ट करतो ते फार महत्वाचं. आता त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं निफ्टी फिफ्टी. निफ्टी फिफ्टी मध्ये काय घेतलाय सपोर्ट, इथूनच व्यवस्थित घेतलाय ना, 1 आवर मध्ये व्यवस्थित दिसणार. काय सांगितलं होतं मी, तेच बोलत होतो की बाबा निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा तुम्ही नादी लागू नका आत्ताच, राईट. व्यवस्थित म्हणजे कोणत्याच मार्केटमध्ये सी साईडला नादी लागू नका, राईट. हा जो एरिया होता याला ब्रेक ज्यावेळेस करण त्यावेळेस वन साईड डाऊन साईड बघायला भेटेल. आता जर सपोर्ट बघितला निफ्टी फिफ्टी, ध्यानात ठेवा 23,680चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 23,680चा इथेच सपोर्ट आहे. इथे जर मार्केट जर आलं तर मार्केटमध्ये खूप एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल, राईट. फक्त ध्यानात ठेवा हा एरियामध्ये एकदा जर मार्केट डाऊनला आलं तर इथे एकदम स्ट्रॉंग सी साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल कुठेतरी. तिथून टॅप झालं एक मुवमेंट आपल्याला कुठेतरी व्यवस्थित प्रोग्रेसिव्ह मुवमेंट आपल्या सीई साईडला बघायला भेटेल, पण तरच मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होईल. आणि तिथं बी लगेच अंदाधुंदी बसायचं नाही, ध्यानात ठेवा, डोक्यात हे ठेवत जा. लगेच आपण अंदाधुंदी ट्रेड कधीही करायचे नाही. व्यवस्थित त्याचा माझा व्ह्यू आहे, इथं टॅप होईल आणि कुठेतरी चांगली मुवमेंट येऊ शकते. मग कधीही लगेच बसायचं का नाही, व्यवस्थित होऊन द्यायचं, व्यवस्थित कॅन्डलस्टिक पॅटर्न व्यवस्थित तयार करून द्यायचा, ते फॉर्मेशन ब्रेक होऊन द्यायचं आणि त्यानंतर ट्रेडला विचार करायचा. ओके. आणि सायकोलॉजिकली कधी ध्यानात ठेवा, अंदाधुंदी ट्रेड करायचं नाही. इथं बघा ॲव्हरेजिंगच होत नव्हती मार्केटमध्ये,
राईट. हायर आहे पण इथं काय आहे, इथं लोअर लो दाखवला. सो मार्केटमध्ये काय नव्हती, बाहेरची स्ट्रेंथ नव्हती. हे जे बाहेर आहे हे कुठंतरी इथं काय होते, इंटरेस्टेड नव्हते याच्यामध्ये, यांचा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे काय झालंय, मार्केटचा व्ह्यू पूर्ण सी साईडचा बनत नव्हता. आता इथं बघा, ज्यावेळेस इथं येईल, इथं कुठेतरी इंटरेस्ट तयार होईल बाहेरचा, तिथं कन्सोलिडेट करणं, त्यानंतर मुवमेंट आहे. इराणची जी युद्ध आहे, इराणच्या युद्धाचं एक कारण आहे. हा एक इम्पॅक्ट आहे, एक कारण आहे. पण शक्यतो मार्केट जेवढं पण आहे ते टेक्निकलवर चालतं. हे टेक्निकल स्ट्रॉंग असेल तर मार्केट व्यवस्थित समजतं. तुम्हाला प्राइस ऍक्शन समजायला पाहिजे मार्केटमध्ये काय होते. सो त्यानंतरच स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटते. त्यानंतर जर बघितलं सेन्सेक्स, त्याच्या आधी आपलं सर्वात महत्वाचं आपलं आयटी सेक्टर. आयटी सेक्टरनी मार्केटमध्ये मुवमेंट दिली आहे बघा. इथून अप साईडला गेलंय मार्केट, राईट. परत इथं हे अप ट्रेंड फॉर्मेशन स्टार्ट केलं आहे, राईट. डाऊन साईडला येईल. आता निफ्टीमध्ये काय आहे, थोडी प्रॉफिट बुकिंग होईल. जे डाऊन साईडला निफ्टी आली आहे त्यात प्रॉफिट बुकिंग होईल आणि त्याला परत आयटीच अप घेऊन जाईल बघा. आयटी मध्ये कुठेतरी आता प्रॉफिट बुकिंग आणि जो एआयतला पैसा आहे तो कुठेतरी बाहेर निघणार, लवकरच बाहेर निघतो एआयतला पैसा. एकदा जो एआयच्या स्टॉकमध्ये जो पैसा पडलाय तो त्याने एकदा एक्झिट मारलाय तर मार्केटमध्ये परत एकदा रियुनियन स्टार्ट होईल. मार्केट परत एकदा स्ट्रॉंग कमबॅक कुठेतरी करताना आपल्याला दिसेल. आता सर्वात महत्वाचं आहे, याचा सपोर्ट होईल आपल्याला सर्वात महत्वाचं निफ्टी आणि सेन्सेक्सला. सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सचा ते सेन्सेक्सला एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा आहे. स्ट्रॉंग सपोर्ट आहे 75,511. इथे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा सपोर्ट देणार. इथे मार्केट आलं, व्यवस्थित टॅप झालं तर इथे मार्केट व्यवस्थित कन्सोलिडेट करणं, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला आपल्याला बघायला भेटणार, राईट. इथं सुद्धा सेमच आहे. इथे पण काय झालं नव्हतं, इथे व्यवस्थित काय ऍव्हरेजिंग झाली नव्हती आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ चिंता सांगत होती बाबा इथं बाहेर ऍक्टिव्ह नाहीये, बाहेर ऍक्टिव्ह नाहीये. मी तेच ओरडत होतो लास्ट एका वीक पासून. मला माझा व्ह्यू नव्हता बनत सी साईडला. माझा जो व्ह्यू बनत होता तो पूर्णतः सी साईडला कधी बनला असता माझा व्ह्यू, इथं आला असतं. इथून जर व्यवस्थित ऍव्हरेजिंग होऊन मार्केट अप गेला असतं. मार्केटमध्ये कधी बॅकला ध्यानात ठेवत जा की मार्केटमध्ये जोपर्यंत व्यवस्थित ऍव्हरेजिंग होत नाही तोपर्यंत मार्केट व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडवत नाही. ऍव्हरेजिंग म्हणजेच प्राइस ऍक्शन आहे. ही प्राइस ऍक्शनची वरती व्हिडिओ बनवलाय मी इन डिटेलमध्ये. स्ट्रॅटेजीवरती ऍव्हरेजिंग कसं बघायचं त्यावरती व्हिडिओ बनवला, ते व्यवस्थित बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये नॉलेज असतं माझं, प्रत्येक व्हिडिओमध्ये. सो प्रत्येक व्हिडिओ ज्याला मार्केट व्यवस्थित शिकायचं ना त्यांनी व्यवस्थित प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स काढत जा. खूप खूप अवघड आहे पण ह्या नोट्स फार महत्वाच्या आहे. नोट्स जर काढल्या ना तुमच्या डोक्यात एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी बसत जातील, राईट. किंवा सेन्सेक्सचं समजलं, सेन्सेक्समध्ये काय, सेन्सेक्समध्ये एकदम स्ट्रॉंग जर सपोर्ट हवा असेल तर मार्केटला डायरेक्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे 75,511ला, राईट. आणि त्यानंतर जर एकदम त्याच्या खाली आलं तर 74,866चा एकदम स्ट्रॉंग. इथे जर आलं तर मग वन साईड अप जाईल, पण मला नाही वाटत इतक्या खाली आहे. बट जर आलं मार्केट वन साईड तर इथून व्यवस्थित एकदम परफेक्टली मुवमेंट आपल्या सी साईडला बघायला भेटू शकते. त्यानंतर जर बघितलं आपलं फिन निफ्टी, फिन निफ्टी काय सांगू राहिली ते बघूया. फिन निफ्टी मध्ये काय दिसतंय आपल्याला, मिनिट बघा. फिन निफ्टी मध्ये व्यवस्थित दिसतंय, काय बोललो तो, इथे हे तर अप तर गेले पण अजूनही इथे मला बाहेरची स्ट्रेंथ दिसत नाहीये आणि व्यवस्थित तेच झालं. इथे काय दिली तुम्हाला, हुल देण्यात आली. रिटेलर जेवढे आहेत त्यांना हुल दिली. आज जर सपोर्ट हवा असेल तर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट 25,524चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट. इथून जर अप गेलं तर परत देण्यात ठेवा, व्यवस्थित इथपर्यंत येऊस तर वेट करायचं. सर्वात महत्वाचं वेट. जे स्विंग ट्रेड करतात त्यांनी वेट करायचं, राईट. अंधाधुंदी ट्रेड नाही करायचं. वेट करा, होऊन द्या ऍव्हरेजिंग मार्केटमध्ये आणि तोपर्यंत पैसा सेव्ह करून ठेवायचा. वेट करा, टप्प्यात आलं तर ट्रेड करा, तोपर्यंत अंधाधुंदी ट्रेड करू नका. हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर जर म्हटलं आपण ग्लोबल मार्केटचंही सांगत तुम्हाला 1 मिनिटात. आज सर्वच पडलंय, क्रूड ऑइल पडलंय, सगळं पडलं. मार्केटमध्ये ऍव्हरेजिंगच झाली नव्हती. गोल्ड जर बघितलं तर गोल्डची तेच आहे, कंटन गोपाला तिथेच मार्केट घेत आहे. काय बोललो तू गोल्डमध्ये तुम्हाला, इथं जाईल, इथून परत एक रिजेक्शन घेईल, इथून अप गेलं. 4 आवरची टाइम फ्रेम आहे बघा, इथे सपोर्ट घेतला, इथून अप गेलं, राईट. जवळजवळ गोल्ड गेलं 1,48,000ला. अप गेलं थोडं 1,48,000च्या सुमारास गेलं. तिथून परत डाऊन साईड आली 1,43,000 की, परत तिथून डाऊन साईड आली. म्हणजे मार्केटमध्ये जी बाहेरची स्ट्रेंथ हवी आहे ती दिसत नव्हती आणि हे सगळं टेक्निकल सांगतंय, राईट. इथं बाहेरची स्ट्रेंथच नव्हती, परत इथून डाऊन साईडला आलंय.
अजूनही गोल्डमध्ये पाहिजे तसा व्यू बाहेरचा बनत नाही. जर सपोर्ट हवा असेल तर 1,32,000चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी गोल्डला आहे, तिथे यावं लागेल, तिथून एक सपोर्ट घ्यावा लागेल. त्याच नंतर व्यवस्थित व्यवस्थित रॅन्डम मुवमेंट आपल्या गोल्डमध्ये सुद्धा बघायला भेटू शकते. पण कुठं 1,30,000, 1,32,000, 1,35,000चा जो झोन आहे, 1,30,000 ते 1,35,000चा, तिथे मार्केटला यावं लागेल. आणि जर एकदम स्ट्रॉंग हवा असेल तर 1,14,000चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट गोल्डला आपला बघायला भेटतं. त्यानंतर जर बघितलं, सर्वात महत्वाचं आहे आपलं BTST, म्हणजे आपलं बिटकॉइन. बिटकॉइन काय बोलतंय? बिटकॉइन तेच सांगते बाबा, बिटकॉइनला व्यवस्थित रॅली आहे, बिटकॉइन मध्ये व्यवस्थित मुवमेंट बनवून राहिल्यात. राईट आहे बघा, सपोर्ट घेतला ह्या झोनमध्ये 55-56 हजारात जो सपोर्ट एरिया होता तिथे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट घेतला, अप गेले. आता परत आलंय 62,000वरती खेळत आहे. 62,000वरून एकदम मूव्ह ऑन करा, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला त्याचं, म्हणजे इथं जो स्ट्रेंथ आहे इथे बाहेर कुठेतरी ऍक्टिव्ह आहेत. कशामध्ये? आपल्या बिटकॉइन मध्ये. इथं स्ट्रॉंग बाहेर ऍक्टिव्ह, त्यांचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. राईट. जर इथेरियम मध्ये बघितलं, इथेरियम मध्ये पण तसंच आहे, बाहेर ऍक्टिव्ह आहेत. राईट, मी माझ्या बिटकॉइनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, इथे सुद्धा बाहेर ऍक्टिव्ह आहे. यांचा व्ह्यू जो आहे तो सुद्धा सीई साईडचा बनतोय. कशामध्ये? आपल्या क्रिप्टोमध्ये. तो पूर्ण व्ह्यू त्यांचा जो बनतोय तो पूर्ण सीई साईडचा बनतो. सो ध्यानात ठेवा, व्यवस्थित बाहेर इथं पण ऍक्टिव्ह आहे, अप गेलं, डाऊन आलं, परत इथून अप साईडला मुवमेंट इथं इथेरियम सुद्धा घेऊन राहिले. राईट. त्यानंतर जर बघितलं, त्यानंतर जर सर्वात महत्वाचं बघितलं तर आपलं युरो USD. युरो USD मध्ये पण तेच चाललंय, व्यवस्थित सपोर्ट घेत आहे, परत अप जात आहे. राईट. सो युरो USD सपोर्ट जर रेजिस्टन्स बघितला युरो USDला, तो 1.17चा रेजिस्टन्स आहे. राईट. आणि हा सपोर्ट एरिया आहे 1.13चा, एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. आता बघू इथं रिॲक्ट कसं करते. इथं कॅन्डल्स व्यवस्थित दिलं, याच्या ब्रेकआउटवरती ट्रेड भेटला. आता बघू इथं एक व्यवस्थित स्ट्रॉंग मुवमेंट देत आहे का. राईट. युरो USD सुद्धा सपोर्ट वरती आहे. जर आपण त्यानंतर जर बघितलं, सर्वात महत्वाचं आपलं सिल्वर. सिल्वरमध्ये बघा जवळ 2%ची गिरावट बघायला भेटली, एकदम स्ट्रॉंग गिरावट सिल्वरमध्ये सुद्धा आपलं बघायला भेटली. तर बघितलं आपण तर हे बघा, इथूनच रिजेक्शन घेतलं. मी ओरडू सांगत होतो बाबा इथं रिजेक्शन आहे, इथं रिजेक्शन आहे. सिल्वरमध्येही तेच सांगितलं मी, इथं रिजेक्शन आहे बाबा, इथं मार्केट नाही टिकू शकत. त्यानंतर व्यवस्थित तिथून टॅप झालं, टॅप होऊन आता इथं एक सपोर्टचा एरिया 2ला इथे खूल देण्यात आली. राईट. आणि आता व्यवस्थित सपोर्ट 1,99,000चा आहे. आणि सिल्वरमध्ये जर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल, तो स्ट्रॉंग सपोर्ट अगदी आपल्या 1,71,000, 1,66,000चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तोपर्यंत सिल्वरला कोण तारायला नाहीये. तर तिथं आलं सिल्वरमध्ये तुम्ही असं समजा काही खूप आले, तसं नाही. सिल्वर जितक्या फास्ट अप जातं तितक्यात फास्ट डाऊन सुद्धा येतं. सगळ्या प्रेशियस मेटलची तीच कथा आहे. त्यानंतर क्रूड ऑइल जर बघितलं, क्रूड ऑइल कुठेतरी पॉझिटिव्ह होताना दिसले आज. राईट. हे जगा वेगळं असतं क्रूड ऑइलचं विषय. हे कुठेतरी पॉझिटिव्ह होताना दिसलंय का. आता तुम्ही म्हणता इथं पॉझिटिव्ह होण्याचं कारण काय, तर हे बघा, इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे. कदाचित मी लास्ट व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलंय की व्यवस्थित ऑर्डर ब्लॉक आहे. त्या ऑर्डर ब्लॉकवरती कुठेतरी मार्केटने काय केलंय, सपोर्ट घेतलाय. आणि त्याच ऑर्डर ब्लॉकवरती मार्केट परत एकदा अप साईडला जाताना दिसतंय बघा. व्यवस्थित इथं काय घेतलाय, सपोर्ट घेतलाय या एरियात. पण इतकेवर नाही टिकणार, इथंच रेजिस्टन्स आहे लगेच त्याला. राईट. इथंच एसएल हे होल देण्याचे काम आहे. व्यवस्थित सपोर्ट जर हवा असेल तर 5,700च्या सुमारास कुठेतरी सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो क्रूड ऑइलमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इन डिटेलमध्ये मी सर्व डिस्कस केलंय. राईट. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक करणं फार गरजेचं आहे, मोटिवेशन भेटतं. लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. ओके. आणि कॉमेंटमध्ये बोलत जा की तुम्हाला काय हवंय नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय नाही. राईट. त्याने खूप जास्त मोटिवेशन भेटतं. थँक्यू सो मच.